हे तो एक संत ठाई लाभ करून देणारे संत आहेत, उत्तम लाभ देणारे संत आहेत. त्या अभंगाच्या पहिल्या चंद्र हे तो एक संत ठाई, हे तो लाभ पायी उत्तम म्हणाविता त्यांचे दास. त्यांचं दास्यत्व आपण केलं पाहिजे. संतांचं दास्यत्व आपण करावं. माऊलीचे दास आहेत आपण, पण आपण काय करतो? मालक व्हायला बघतो. बाबा आपण मालक व्हायला बघतो. मालक नाही, आपण पाहुणे आहोत. या जगामध्ये आपण पाहुणे म्हणून आहोत. मालक कधी होणार? किती पैसा असला म्हणजे मालक, किती संपत्ती असली, किती ऐश्वर्य असली, किती गाड्या असल्या आणि किती काय असलं, तुम्हाला समाधान नसेल तर फुकट आहे सर. अहो चांगले चांगले इंजिनियर, डॉक्टर या माऊलीच्या समाधीवरती नतमस्तक होत आहेत. डोळ्याने आपण बघतो बाबा. दशमीला मी गेलो, चांगले डॉक्टर, इन्स्पेक्टर, पोलीस, सर्व खात्यातली लोक तिथे माऊलीच्या चरणी अर्पण होतात. कशा करता? माऊली प्रेमळ आहे. माऊली ही अतिशय गोड आहे. माऊली ही उपमा ज्ञानेश्वर महाराजांना काय दिली? कारण ती पोटात घालते ती माऊली. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची राहते परी लाभावी न प्रीती. त्या प्रीती त्या संतांना आहे. संतांच्या गावाला सुख आहे. हा सुख सोहळा भोगण्याकरता आपण समाधी संजीवन सोहळा उद्याला आपण एक अर्धा तासाचं आपण कीर्तन करणार आहोत. पुष्पवृष्टी करायची. या आळंदी क्षेत्रामध्ये आपण आलो, त्याचं महत्व पुढल्या वर्षी आपण राहू का ना राहू सांगता येत नाही. या शरीराची काय किंमत सांगता येत नाही, कधी जाईल. नाशिवंत देह जाणार असं कर, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान सावधानता इशारा संत महात्म्यांनी दिला. संत जागे झाले. करा हरिभक्ती परलोकी इल कामा, सोडविल यमापासून या. हरिभक्ती करण्याकरता हा मानव देह आहे. या देहामध्येच भक्ती करता येते, अन्य देहातून नाही. देव आपल्या जवळ आहे, माऊली आपल्या जवळ आहे. इथे सुद्धा माऊली आहे. जिथे कीर्तन कथा चालू आहे तिथे देव आहे उभा. रंग भरे कीर्तन Thank you.
कीर्तनात प्रेमी हरिदास नाचत तेथे असे देव उभा कैसी समचरणाची शोभा याकरता वारीमध्ये कीर्तन करावं. आता माझ्याकडे शक्ती आली बाबा, आता अजून एक तास करू शकतो. त्या माऊलीची शक्ती आहे. या ठिकाणी संत आहेत, देव आहे. देव आणि संत वेगळे नाही आहेत. देव आणि संत, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव संताच्या रूपाने ह्या जगामध्ये येत असतो. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युदानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. लोकले ज्ञान जगे हित बनते लोकले ज्ञान जगे हित बनते बोले अवतार पांडुरंग नाव घेणे जाणे अवतार पांडुरंग नाव घेणे जाणे असं प्रमाण भारताने दिलं. असे टाळकरी पाहिजे. अहो आपल्या गावात आपण कीर्तन करू शकतो. घाबरू नका, मी तुमचा आहे. बिंदास बोलायचं. चुकलं तरी चुकला, आज चुकेल परत सुधारणा होते. माणूसच चुकतो आणि माणूसच सुधारणा करत असतो. त्याकरता परमार्थ महाधन आहे. जोडी देवाचे चरण व्हावं या जतन हे उपाय लाभावे. हे संत परमात्मा जो आहे तो या करता येत असतो. राहू दे मी घेईन. संत धर्म कार्या करता येत असतो. धर्म रक्षाव या अवतार घेशी आपुल्या पायाशी भक्तजना. आपल्याकरता देवाने अवतार घेतला. मग किती झाले तुकोबरा सांगतात, जे जे झाले अवतार तुका त्यांची बरोबर. तुकोबर आहे किती अंबरुषी कारणे गर्भवास सोशेषे अंबरुषी कारणे गर्भवास सोशेषे वेदने सोरुनिया मानुनिया अन्नदा कारणे प्रल्हादा कारणे नरहरि संबे गुरुगुरसे नरहरि संबे गुरुगुरसे कार्य आपण करतोय. हा मनुष्य जन्म आपला फुकट नाहीये. आपल्याकडून धर्म कार्य होतंय, संतांची सेवा होते आपल्याकडे. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत मनवीर त्यांचे दास दास पुढे आस उरेना. इथे संत महात्म्यांनी अतिशय मार्मिक शब्द वापरला बाबा. उरेना आणि सरेना या अभंगावरती बरेच कीर्तन केले बाबा मी, पण हा शब्द मला अतिशय मार्मिक वाटला. सगळे अभंगच एक एक अक्षरांत आहे माझा रमाकांत. जगद्गुरु सुखोबाराय म्हणते सामान्य नाही, वेदाचा अभ्यास येतो. जो गाथा वाचेल त्याचा माथा ठिकाणावर येईल. बाबा माथा ठिकाणावर आला माझी इथे उभा राहिल्यानंतर डोकं बंद झालं दुखायचं. एवढी शक्ती नामस्मरणामुळे तू नारायण वेळे समर असं झाले तैसे नाम केले जपतारे. करावा साधना उपासना ही आपण कशा करता करावी? आपला उद्धार करता. काय मी उद्धार पावे आणि काय कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन. म्हणून संतांनी कृपा केली आपल्यावरती. कृपा केली या संत कृपा केली या संत कृपा केली या संत कृपा केली या संत भजनी श्री हरी
भजने श्री हरीचा. त्या हरीच्या स्मरणामध्ये आपल्याला भगवंत आणि संतांनी लावलं. कृपा केली या संत जनी लाविले भजनी श्री हरीच्या. नाही तरी जातो वया लक्ष भोगावया 84. मग किती वर्ष एका योनीमध्ये आहे? एक योनी कोटी कोटी फेरा. तुम्ही म्हणाल महाराज असं का बोलता तुम्ही? एका वर्षामध्ये एका जन्मामध्ये किती वर्ष? 100 वर्षाची गणना आहे. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले रात्र खाय काय भजनाशिवर ते पाहिजे. संत महात्मे सांगतात भजन प्रेमाने, भजनाने तुमचा आयुष्य मर्यादा वाढते, तुमचा रोग जातो. नामस्मरणाने तुमचा रोग जाऊ शकतो, तुमची पीडा जाऊ शकते. हा अनुभव आता मी सांगतो तुम्हाला. जी माझ्यामध्ये पीडा होती 10 मिनिटापूर्वी ती गेली का नाही बाबा? पीडा जाते. 12 वाटा विघ्ने पडते. अनेक आहेत. म्हणून त्या संतांची कृपादान केले संती कल्पांती सरेना. म्हणून कल्पांतापर्यंत सरू शकत नाही. म्हणून उरेना आणि सरेना. जे आपल्याला उरायला पाहिजे आयुष्य ते आपल्याकडे उरत नाही. आणि जे सरायला पाहिजे दुःख, जन्म मरणाचं दुःख आपल्या मागे लागलेलं आहे. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे, किती वेळा जन्माला यायचं? जन्माला येण्याकरता पण त्रास आहे. त्या आईच्या पोटामध्ये एअर कंडिशन आहे का? काय सांगू, मातीचे उदर कोरी पचोनिया विशेष या काय त्या गर्भामध्ये काय आहे? पण जगद्गुरु तुकोबारा सांगताय तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुरु गावी ना आवडी. हीच माझी सर्व जोडी. जी सेवा करण्याकरता हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. माऊलीच्या महाद्वारापण मध्ये आपण लोटांगण घातलं ना तरी माऊलीचं दर्शन आहे. इथे जरी लोटांगण घातलं तरी माऊली तुम्हाला भेट देईल. एवढा अधिकार माऊलीचा आहे. पंचक्रोशीमध्ये माऊलीच्या आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाम. दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांत सिद्ध भेटी मिळा. तो सुख सोहळा काय वरून. विमानाची दाटी पुष्पांचा वर्ष स्वर्ग होऊन देव देवादिदेव देवांचे गण देवादिदेव ऋषी मुनी सर्व संत परंपरा या ठिकाणी येत असतात. तुम्ही आलो म्हणजे सर्व आले. देव आला. देव येतो म्हणून आपण येतो. देव आपल्याकडून करून घेतो. आपण काहीच करत नाही. मी कीर्तन करतोय, मी प्रवचन करतोय, मी दिंडी आणतोय, काही नाही करत आपण. त्या मार्गावरती आपण केले. मार्ग धावून गेले आज तयारी बी कोटी काही. म्हणून तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा तुका म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. उरेना आणि सरेना. जे आयुष्य आपल्याला उरायला पाहिजे ते उरत नाही. आयुष्य जात आहे पा. क्षण भंगुर नाही भरवसा वारे तावल तुरा माया आशा. हा क्षणाचा भरोसा नाहीये. किती वर्ष आपल्याकडे राहिले? कमी आयुष्य. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा जन्माच्या जन्म मरणाच्या व्यथा या चुकवण्याकरता हा मनुष्य जन्म आपला. या मनुष्यामध्येच हा लाभ आहे. म्हणून हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. सर्व वारकरी संबंधच्या नियमाप्रमाणे करत आली बोला मुखी नाम लागून या पाया
विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा हा सुख सोडा स्वर्गी नाही. महाराजांनी अतिशय सुंदर अभंग घेतला होता. म्हणून या ठिकाणी हाताने टाळी मुखाने नामस्मरण घ्या. विठोबा तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांती हे सरेना मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. ही वारकरी सम्राटाची धुरा निवृत्तीदाताने माऊलीकडे सोडली. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती त्याकरता माऊलीने हा पाया रचला. ज्ञानदेवे रचिला पाया तुका उभारिले देवालया तुका झालासे कळस. या भक्तीचे कळस म्हणजे वैराग्य मूर्ती संत तुकोबरा आहे. तुकोबरा म्हणजे सामान्य नव्हते, त्यांच्याकडे त्याग होता, भक्ती होती, ज्ञान होतं. जाणून नेणे ते करी माझे मन. ते देवाला सांगत असत, देवा मला जाणतं पण ठेव आणि नेमतं पण ठेव. का जर अहंकार आला गर्व आला तर मी काय करू, म्हणून जाणून नेणे ते करी माझे मन. म्हणून तुझी सेवा करण्याकरता माझा अवतार आहे. म्हणून आज या ठिकाणी समाधी संजीवन सोहळ्यासाठी आपण दरवर्षी जांभरुड्यावरून आपण या ठिकाणी येत असतो. माऊली सेवा भावी मंडळ जांभरुडे मुरबाड या ठिकाणी आपल्याला जागा अतिशय सुंदर अशी या चव्हाणताई आपल्याला माऊलीच्या रूपानेच भेटल्या. त्यांच्याकरता एक टाळ्या वाजवा. कुंडली वरदारी विठ्ठल त्यांच्या प्रांगणामध्ये त्यांच्या घरामध्ये हा कार्यक्रम होतो. त्यांचं भाग्य भाग्य तरी नव हे धनपुत्र दाना निकट वास बरा संत पायी. भाग्य संतांनी सांगितलं, धनपुत्र नाही आहेत, संतांची सेवा. याकरता ही माऊली आपली सेवा करते. आपण या ठिकाणी व्यवस्थित राहिलात आणि स्वच्छता ठेवलीत आणि अजून 2 दिवस आपल्याकडे आज आणि उद्या, आणि ही जागा स्वच्छ केल्याशी कोणी जाऊ नका. 1 तास लेट गेलं तरी चालेल बाबा, मी आपली दिंडी म्हणून, कारण मित्र आहेत आपले आणि आपल्याला परत यायचंय. कसं असतं, वस्तीकर वस्ती आला प्राप्त काळी उठून गेला तैसे असावे संसारी. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. तसं आपण वस्तीला आलो, वस्तीकर वस्ती आला प्राप्त काळी आपण आता उद्या उठून जाणार आहोत. जायच्या वेळेला आपण ही स्वच्छता ज्या ठिकाणी आपण राहतो, कुठे असा, इथेच सांगत नाही, घरी असा, कुठे जगामध्ये तुम्ही वावरताना आपली स्वच्छता आपण ठेवावी. आपल्या शरीराकडे आपण बघावं.
रात्रंदिवस देवाच्या मागे लागण्याची गरज नाही. साधना उपासना करा, नाम जप करा. जन्मोनी या कुळी वाचे स्मरे राम धरा अहर्निशी आपण हरिपाठ करावा. हरिपाठ हा सर्वसामान्यांसाठी माऊलीने आपल्यासाठी केला. माऊली आज जर ताटी लावून बसले असते आणि अवतार कार्य त्यावेळेला संपवलं असतं तर आपल्याला ग्रंथ मिळाले नसते, हरिपाठ मिळाला नसता. माऊली जी केलेला हा व्यापार किंवा हा व्यापक तत्वाने त्यांचं ब्रह्मांड आणि त्यांचं ज्ञान हे अजरामर आहे. गेले ईश्वरी विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. संतांची कीर्ती ही अजरामर आहे. आपली किती तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उडी कीर्ती मागे. आपली कीर्ती राहण्याकरता आपण उत्तम माझे प्रगटले लाभ करून जाणारे संत आणि त्यांची कृपा झाली तर आपल्याला काही कमी पडत नाही. म्हणून संतांची कृपा आपण करून घ्यावी. या माऊलीवरती माऊलीची कृपा आहे म्हणून एवढं वैभव त्यांना मिळालं. थोड्या दिवसामध्ये आपल्याला आयुष्य घालवावं लागतं बाबा. 50-60 वर्षे गेली तरी आपल्याला एवढी संपत्ती आपल्याला मिळणार नाही. ही माऊलीची कृपा आहे त्यांच्यावरती. त्यांचा मुलगा माळकरी आहे, मी त्यांची स्तुती करत नाही. त्यांचा मुलगा माळकरी आहे. काल मी त्यांचं बोलणं झालं. माऊली अतिशय प्रेमळ आहे. आपल्याला जागा मिळेपर्यंत आपल्याला इथे स्थान देणार आहेत, पण आपण चांगली वागणूक आणि चांगलं आपण या ठिकाणी राहिलं पाहिजे. आपण गरीब आहोत, आपण गरीबच आहोत. इथे श्रीमंत कोण नाही. संतांपुढे श्रीमंत नतमस्तक होतात माऊली. डॉक्टर, वकील, इंजिनियर, कितीतरी पैशावाली लोक तिथे नतमस्तक होतात. का? त्यांच्याकडे सुख नाहीये, एअर कंडिशन आहे, बंगले आहेत, गाड्या आहेत, कितीतरी शेती आहे, पण माऊलीच्या दारात येतात का नाही. सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. त्या माऊलीच्या ज्ञानेश्वर म्हणता उद्धार होऊ शकतो. नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पावले. ज्ञानेश्वर जरी म्हटलात ज्ञान होय अतिमूळत. माऊलीचं स्मरण करा. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञान असे. मग आपण अज्ञानी जरी असो, अज्ञानी का राहू आपण. आल्या जन्मामध्ये आपण शिक्षण घ्यावं. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिकेल तो टिकेल. वाचाल ज्ञानेश्वरी ग्रंथ, कुठलाही ग्रंथ वाचाल तर तुम्ही वाचू शकता. आता काळाची गरज आहे. बाहेरच्या राष्ट्रामध्ये याचं विवरण केलं जातं, अभ्यास केला जातो, शोध लावला जातो. म्हणून आपली सेवा संपलेली आहे. बरोबर 30-40 मिनिटं झाले, 5 मिनिटं जास्त घेतले. आणि आपण दरमजल आता आपण पुढल्या वर्षी भेटणार आहोत. संत ज्या वेळेला माऊली समाधीस्थ होतात त्यावेळेला संतांना करुणा आली, देवाला करुणा आली. रुक्मिणी म्हणे हाच योगी देखील हे ज्ञान संजीवनी जाण असे. अतिशय सुंदर असं प्रमाण माऊली. माऊली म्हणजे गोड. या आळंदीमध्ये ही 4 भावंड राहिली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. या मुलांचे हाल झाले. आपण नसलो, आई वडील नसले तर आपल्या मुलांची काय अवस्था होते. उभयता आई वडील दोन्ही पाहिजे. पण काळाच्या ओघामध्ये कोण किती वर्ष जगतं ह्याला आत्ताच उरेना आणि सरेना बाबा. बरोबर आहे. जे आयुष्य आपल्याला उरायला पाहिजे ते उरत नाही आणि जे सरायला पाहिजे ते सरत नाही. मग किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. फजित होण्याकरता हा नाम साधना आपण करावी. घरी गेल्यानंतर माऊलीचं स्मरण करा आणि तुमचा उद्धार होऊ शकतो. जन्मोनी आपुळी वाचे स्मरे राम धरा हाच नेम हरणशी. म्हणून चाले हे शरीर कोणाचे असते देखवी ऐकवी नारायण. देव हा एकच आहे. ब्रह्म, विष्णू आणि महेश
33 कोटी देवाचे प्रकार आहेत बाबा. एकलाचे एक चालवितो तिने लोक त्याचा विवेक पहिलाच पाहावा. तर मला काय समजलंच नाही, फेटा बांधलोय ना, बोलून गेलं जवळ जवळ. पण आपला उद्धार करून आपण घ्यावा. या जन्मामध्ये आपला उद्धार आहे. आपण या ठिकाणी आलो, आपण एकदम गरीब होतो बाबा. कष्ट केल्याशिवाय आपल्याला खाता येणार नाही. अरे अशी लोक जगतायत जगामध्ये, आता न सांगण्यासारखं आहे. श्रीमंत म्हणतो काय काय खावं आणि गरीब म्हणतो काय खावं, एवढा फरक आहे बाबा. श्रीमंत उद्या काय खावं, काय काय खावं, पैसा असेल तर माणूस काही खातो, आणि गरीबाला चिंता आहे या पोटामाण्याची. उदर भरणे नो हे जाणीचे यज्ञ कर्म. हे यज्ञ कर्म आपण करत असतो, नित्य यज्ञ आपण आपल्याकडून होत असतो. कशा करता? या यज्ञामध्ये काही टाकत नाही. संत महात्म्याने सांगितलं या उदरामध्ये उदर भरणे जो नो हे जाणीचे यज्ञ कर्म, नित्य यज्ञ कर्म आहे बाबा. मग त्या यज्ञामध्ये जसं तुम्ही खाल तशी तुमची बुद्धी तयार होत असते. सात्विक राजस तामस. तामस अन्न खाल्लं तर तामस बुद्धी तयार होईल, सात्विक अन्न खाल्लं तर सात्विक बुद्धी तयार होत असते. म्हणून सात्विकता राखण्याकरता आपण सात्विक आहार खाल्ला पाहिजे. म्हणून शुद्ध युक्त आहार विहार, नसावी बास बहुनिद्रा. अनेक प्रमाण आहेत, पण आता आपल्याकडे वेळ नाहीये. म्हणून झालेली सेवा, या माऊली सेवा भावी मंडळ, जांभरुडे, मुरबाड, सर्व प्रेमाची माणसं, सर्व भाविक, माता माऊली, आणि या ठिकाणी आबाल वृद्ध आणि सर्व गायक. तर माझे गायकच येते, घाबरायचं नाही, बिंदास. कोणी कीर्तनकार असो, जे येईल ते बोलायचं. बोलल्याशिवाय चुकल्याशिवाय सुधारणा होत नाही बाबा. म्हणून डेअरिंग करावं लागते. स्टेजवर आपण शाळेमध्ये का, स्कूलमध्ये आपल्याला भाषण करावं लागतं का? भाषण ही परंपरा आहे. मोठा झाल्यानंतर त्याला 4 माणसामध्ये बोलता आलं पाहिजे. शिक्षणाची गरज आहे, काळाची गरज आहे. शिक्षण हे महत्वाचं आहे. एक वेळ तुम्ही पैसा कमवून नका ठेवू, पण त्यांना संस्कार द्या आणि शिक्षण द्या. ते मुलं स्वतः कमवू शकतायत. तुम्ही जर शिक्षणच दिलं नाही आणि कमवलेलं धन आहे, बापाने कमवलेलं धन, मोरगा उधळपट्टी करत असतो. मिळविणी धन, पोरा लावी भांडण. आई वडील आपण धन कमवतो, पण पोरांना आपण भांडण लावून देतो. 2 मुलं असतील तर वाटण्या होतात त्यात. मग कोणाला किती द्यावं? दोन्ही माझीच आहेत. मुलगा असो किंवा मुलगी असो किंवा 4 मुलं असो, पण त्यांना डिवाइड करावं लागतं ना. वेगवेगळ्या पद्धतीने त्याला योग्य पद्धतीने दिलं पाहिजे. तिथे जर भेद झाला, भेदाभेद आल्यानंतर विष्णुमयी जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्मामंगळ कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनीय. माणूस हा वंदनीय आणि पूजनीय आहे. म्हणून माणसामध्ये देव आहे. देव कुठे आहे? जगाच्या बाजारामध्ये देव तुम्हाला भेटणार नाही. जगी सर्वसुखी असा कोण आहे? विचारी भूमंडळामध्ये भगवंत आहे. भगवंत आहे म्हणून संत आहेत म्हणून आपल्याला भेटतात. न कळत संतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. संत ओळखता येत नाही म्हणून ओळखीला आणि साठविला पोटी होता त्यांची भेटी दुःख करायची. दुःख घालवण्याकरता संतांची गरज आहे. म्हणून संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. तुका म्हणे संत सेवा हेची देवा. या माऊलीकडून आपलं संतांचं पूजन होतं, त्यांचं भाग्य आहे. म्हणून आपण या ठिकाणी आलो. अहो माऊलीचंच कनेक्शन तिकडून होतं. आपण तुम्ही आम्ही काही नाही करत बाबा. माऊली सोयी करून देते. बुद्धी देणारा कोण आहे? बुद्धी नियंत्रण आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दिले का केशवराजे सगळे. त्याला सर्व कळतं. न सांगता तुम्हा कळू येते अंतर विश्वी विश्वंभर परिहार चिन्ह लगे. देवाला काही मागायचं नसतं, देवाकडे काय घ्यायचं पण नसतं. तुकोबरा म्हणते आम्ही मागणार नाही. माझ्या वडिलांची निराशी का देवा? तुझी सेवा पांडुरंगा. तुझी सेवा करण्याकरता आम्ही तुझ्याकडे काय मागत नाही. बायका मुलांसाठी काय नको. आम्ही कष्ट करू, आम्ही कमवू शकतो. आणि कष्ट केल्याशिवाय राहू नये. माणूस आळशी माणूस या जगामध्ये जगू शकत नाही. बघा तुम्ही आळशी माणसं तुम्ही पाहिली असतील. काम धंदा नाही, काहीच करणार नाही, रात्रंदिवस झोपत असतो तो. माणसाने सकाळी सूर्य उगवायच्या अगोदर उठायचं असतं. 6ला 5ला उठलंच पाहिजे. शरीर त्याचं तंदुरुस्त असतं. आणि फिटनेसमध्ये राहायचं असेल तर सकाळी लवकर उठा. तुमच्या गावाकडे लवकर झोपतात आणि लवकर उठतात बरोबर.
पूर्वी 7 वाजता जेवायचे लोक. आमचे आजोबा 7 वाजता हरिपाठ झालाच पाहिजे, 7 वाजता हरिपाठ झाला नाही तर जेवायला नाही, असा नेम होता बाबा. म्हणून एकादशी व्रत सोमवार न करती काय त्याची गती होईल. 15 दिवस एक एकादशी का रे व्रत न करसी सार, काय तुझा जीव जातो एका दिवशी फराळाची मिशी धनकशी. आज द्वादशी आहे, द्वादशीची खिरापत वाटा बाबा, ही परंपरा आहे. कसं काय असेल ना, प्रसाद आपण वाटला पाहिजे. देव एकादशी देव जागराला आला आणि द्वादशीला हा प्रसाद आपण प्रसाद देतो पंढरीनाथ. म्हणून उद्या आपण त्रयोदशीला आपण समाधी सोहळ्याचा कार्यक्रम होईलच, एक 40 मिनिटाचा कार्यक्रम होईल. आपण परतीचा प्रवास करू. जाताना त्या माऊलीचा नमस्कार घ्या. आणि खरोखर माऊलीच आहे ते. मी काल चर्चा केली, न सांगण्यासारखं आहे, पण माऊलीची कृपा आपल्यावर झाली म्हणून आपण इथपर्यंत आलो. आणि ही व्यवस्था आज छत पाहिजे, अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजेकरता माणूस जगत असतो. माणसाला काही लागत नाही हो, काही न लगे एका भावाची कारण संतांची सेवा करा, काही कमी पडणार नाही. हे तो एक संता ठाई लाभ म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांती सरेना. तुका म्हणे संत सेवा हेच देवा. म्हणून या माऊलीने आपली सेवा केली, या ठिकाणी आपला आसरा दिला. त्यांचं आपलं ऋणानुबंध आपलं झालेलं आहे, एक नातं तयार झालेलं आहे. म्हणून त्यांच्यावरती आपल्यावरती ऋण आपलं आहे, आपल्यावर ऋण आहे त्यांचं. म्हणून त्या ऋणातून उतरावी होण्याकरता आपण या ठिकाणी सेवा चांगल्या प्रकारे केली आणि आनंद हा या ठिकाणी भोगण्याकरता आपण आलो. संतांच्या गावी प्रेमाचा सुखाळ नाही तळमळ दुःख लेश. जाल तर जा संतांच्या गावाला जा, तिथे तळमळ नाही, सुख आहे. सुख एक ठाई संतांची आहे. म्हणून आपण माऊलीच्या दारामध्ये आलो आणि हे सुख भोगण्याकरता हा जन्म आपल्याला मिळालेला आहे. म्हणून ह्या देवाच्या द्वारामध्ये आपण आहोत. देवाची द्वारी वाक्षण बरी तेने मुक्तीच्या आधी साधिल्या. माऊलीने हरिपाठामध्ये सांगितलं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना होईल का? नाहीच होणार. 4 मुक्ती तुम्हाला प्राप्त होतील. नुसती आणली तरी, कीर्तन केल्यानंतर तर आहेच, नाम घेतल्यानंतर पण आहे. मग हरिमुखे म्हणा, हरीची प्राप्ती करून घेण्याकरता हा मानव देह आहे. म्हणून हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय, देणे साधती साधने भवाची बंधने. आपल्या मागे लागलेलं संसाराचं बंधन हे तोडण्याकरता संतांची गरज आहे. म्हणून संतांच्या मार्गावरती आपण अनुकरण केलं आणि हा परमार्थ हा नंदादीप राहो याकरता मी माऊलीचरणी प्रार्थना करतो. आणि या चव्हाण कुटुंबामध्ये त्यांना ऐश्वर्य संपन्न आणि त्यांना शांती, त्यांना सर्व आरोग्य संपत्ती सर्व मिळव, हीच या कीर्तनातून मी तुम्हाला सांगतो. ज्याचं अन्न खावं, ज्याच्या घरी वास करावा, त्याच्याशी नसावी, त्याच्याशी त्याला आपण धरून चाललं पाहिजे. त्याचा राग करू नये, द्वेष करू नये. म्हणून सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उतार हरीच्या नामे. या कलियुगामध्ये झटपट प्राप्ती आहे. म्हणून नाम साधना करा आणि आपला उद्धार करून घ्या. आणि झालेली सेवा संतांच्या चरणी अर्पण करतो. ज्ञानेश्वर मुखाने नामस्मरण करा. तुकाराम 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 तुकाराम
एकच मिनिटं घेतो, झोपलेत का बघायचे मला. सर्वांनी बोला परत. तुकाराम 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 बोला. भोजन झालेले आहे, भोजन करायचं आणि आराम करायचा. तुकाराम 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 तुकाराम. वा सर्वांनी बोला. तुकाराम 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 भजन बंद करू शकत नाही, एवढी शक्ती आहे नामामध्ये बाबा. कोणच ताकद आहे बंद करण्याची. एकदा तुकोबार सांगतायत, माझी मत झाली अनावर वाचा छंद या नामाचा जडला. कसा आपल्याला छंद लागला, तुकाराम तुकाराम भजन बंद करू शकत नाही, एवढी शक्ती आहे. म्हणून तृणाग्नी वेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. म्हणून जप आपण करा, नित्य स्नान जप साधना उपासना नित्य नैमित्तिक पूजा करा. कुठल्याही देवाला स्मरण करा, देवाच्या स्मरणात राहा आणि मरणाच्या स्मरणात राहा, बाकी काही करू नका. एक दिवस मृत्यू आहे एवढं लक्षात ठेवा, स्मरण ठेवा आणि देवाला आठवा. आठवा मधुसूदना. आपण देवाला वचन दिले बाबा, आठवीन पायी हा माझा नवस रात्रंदिवस पांडुरंग. देवा मला या गर्भातून सोडव, मी तुझं स्मरण करीन. पण किती लोक स्मरण करतात? नाही स्मरण करत. जे सावध झाले, सावध झालो सावध झालो हरीचे आलो जागरण. जे सावध झाले ते तरले. म्हणून संत तुकोबार सांगतायत, तरले तरते हा बरवसा नामधारकाचा ठसा. म्हणून एवढंच बोलतो. मला 2 तास बोलायची सवय, 2 तास कीर्तन, पण माझी जरा तब्येत बिघडल्यामुळे, पण माऊलीची कृपा. खरोखर नामस्मरणामध्ये शक्ती आहे. म्हणून झालेली सेवा जयराम महाराजांच्या प्रेमाखातर, त्यांचं अतूट प्रेम ऋणानं बंध असल्यामुळे माझं आणि त्यांचं काहीच नातं नाही. त्यांच्या भागामध्ये कीर्तनासाठी जात होतो, त्यांची आमची ओळख झाली आणि ऋणानुबंध झालं. माणसाने माणूस जोडा, परमार्थामध्ये माणूस जोडला पाहिजे. माणसाशी माणसाने माणसासारखं वागावं, त्याला माणूस म्हटला जातो. या आळंदीमध्ये माणसं नव्हती, त्या माऊलीचा, त्या चार्य भावंडांचा तिरस्कार केला. म्हणून आज आळंदीमध्ये काय आहे? त्या माऊलीचा गजर चालू आहे, ज्ञानोबा तुकोबारावा, ज्ञानोबा तुकोबा. एवढी शक्ती आहे. म्हणून सर्वांनी मुखाने नाम बोला. जय विठ्ठल जय विठ्ठल सद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, सद्गुरुनाथ महाराज की जय. आपापले गुरु महाराज की जय. बोलो रे बाई सब संतन की जय. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. हर हर महादेव. ऐका आणि इकडे लक्ष असू द्या. ज्यांच्या आज नियोजित सेवा होती, उत्कृष्ट असं कीर्तनाची सेवा महाराजांनी आपल्याला दिली, तरी आपल्या माऊली सेवाभावी मंडळाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफल देऊन सत्कार होईल. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. तसेच
वैकुंठवासी हरिभक्तीपरायण नथुराम बाबू गोंदले पाटील व वैकुंठवासी केशव महाराज गोंदले पाटील यांच्या स्मरणार्थ हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज पाटील गोंदली कराडे रसायने पनवेल यांनी कालचा रात्रीचा फराळ एकादशीचा संध्याकाळचा फराळ त्यांची सेवा होती। अशीच सेवा एकादशीच्या फराळाची त्यांनी नित्याची करावी। माऊली त्यांना माऊलीच्या दारात सांगतो उदंड असे देईल, त्यांनी ती सेवा सदैव त्याच दिवशी करायची आहे। तसेच ऐका आणि इकडे लक्ष असू द्या। गुरुनाथ